मिळायला आला. मग गंगाबाई इंटरव्ह्यू घेत बसत नाहीत. ऐ नाला कुठून आला? ते जर म्हटलं मी खाटकाच्या गल्लीतून आलो, चाल माग सरक, असं नाही. ये बाबा. आणि एखादी जर आली ना नाली, तर गंगाबाई विचारतात का बाई तू कुठून आली? ती जर म्हटली मी वारकऱ्याच्या गल्लीतून आली, ये तुझं फार स्वागत आहे, असं नाही. तिचाही स्वीकार आणि त्याचा सुद्धा स्वीकार. न पाहिया ती कुळाचा विचार. संतांची कृपा अशी असते जसं गंगेचा स्वभाव आहे. आणि म्हणून शब्द दिलाय चाली. चाली आता बस करतो मी चाल. गंगे चाली ओघाची. गंगेचा ओघ सारखा असतो, सारखा. एकदा ती निघाली ना पर्वतातून, मग मधात कुठं ती थांबत नाही, नित्य वाहत राहते समुद्राला मिळेपर्यंत. तद्वत संतांची कृपा आहे, ती एकदा जीवनात झाली ना की आयुष्य परिपूर्ण होईपर्यंत ती थांबत नाही, तिचा ओघ सारखा चालू असतो. तुकोबाराय सांगतात तशी संतांची कृपा माझ्या जीवनावरती झाली. काय मिळालं महाराज तुम्हाला? अभंगाच्या प्रथम चरणात
जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबार कुमाई विठोबा 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 विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय दत्त ऋषी महाराज की जय हरिकुमार तू आता पायी हो काही वेगळं तुकोबराय सांगतात मी परमात्म्याच्या चरणाशी जोडले गेलो. आता हे जोडलं जाणं याच्याकरता संतांची कृपा प्राप्त व्हावी लागते. आणि संतांची कृपा प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर संतांची वचनं आपल्या आयुष्यामध्ये आपण पाळावी लागत असतात. काय म्हटले संत? पदोपदी संतांनी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न केला बरं का. आपण अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेली सगळी माणसं आहेत आणि अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेल्या प्रत्येक माणसाच्या दारात येऊन संतांनी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. आपण काकड्यामध्ये नेहमी ऐकतो ना, जग जोगी जागे जागे बोलते. लय अभंग आहे. संत दारावरती येतात, जाग करतात. लागा जरा भजनाला थोडस. उठा की जय माई बाप कैसी लागली झोप हुजुरी लावनिया एवढी चुकवा की केप. संतांनी आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस आपण जाग होत नाहीत असं संतांच्या लक्षात येते साध्या शब्दानं, त्यावेळेस चेतावणी दर्शक संत शब्द आपल्यासाठी वापरतात. आणि काय म्हणतात? ऐकू द्या थोडा. हे जरी नाही काले मग दुसरा येईल, हे जरी नाही काले सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल. आमचे
लागा देव कराची वारी ओ मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची सगळेजण हा माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी आपण मानली पाहिजे आणि भगवान परमात्म्याच्या चरणाशी जोडल्या जाण्यासाठी आपल्या अंतःकरणात तशी भजनाची प्रीती आयुष्यामध्ये लावता आली पाहिजे. तुकोबाराय सांगतात ते सगळंच सगळं संत कृपेच्या आशीर्वाद स्वरूपात माझ्या जीवनात मला प्राप्त झालं. मी जोडल्या गेलो, जडलो तो आता पायी. जोडल्या जाणं कसं असलं पाहिजे. पुन्हा ज्ञानोबारांचे शब्द आपल्या समोर येतात. माऊली त्याच्याकरता उदाहरण देतात. कालवनाची कुंजरी सुदलिया लवन सागरी होयचना माघारी परते जैसी परते जैसी नोहे सारिता निराळी लवन मिळविता जळी. जसं एकदा पाण्यात मीठ मिसळलं, हो कॅमेरावाले, एकदा पाण्यात मीठ मिसळलं की पुन्हा वापस अर्ध्या तासानं सापडतच नाही, हरवून जातं. ते पाणी स्वरूपामध्ये होतं. एक कबीरांचं लय गोड पद आहे बघा. कबीरांचे का तुलसीदासांचे माहित नाही, पण महाराज सांगतात जोडल्या जाणं कसं असलं पाहिजे. किती जमेल ते माहित नाही बरं का, प्रयत्न करतो. प्रभुजी 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 तुम चंदन हम पानी जाके अंग अंग बास समानी जाके अंग अंग बास समानी. प्रभुजी तुम चंदन हम पानी प्रभुजी तुम मोती हम धागा.
जैसे सोने पे मिलत सुहागा प्रभु जी तुम चंदन हम पानी. कपाळाला चंदन लावण्यासाठी खाली थोडं पाणी टाकलं आणि चंदनाची वटी उगाळली. आता बोला, पाणी वेगळं राहतं का चंदनच बनतं? अहो चंदनच बनतं ना. तसं जे आहे ना ते ते जसं जोडल्या जाणे तुकोबाराय सांगतात, तद्वत जडलो तो आता पायी हो काही वेगळा. काय मिळालं महाराज? सांभाळिलो माये बापा केलो तापा वेगळा. आता चाल सोडू का जाऊ देऊ? सोडू ना? आज्ञा असेल तर होय महाराज, सोडून देऊ का राहू देऊ? 11:15 झाले. तुम्ही म्हणा. नाही मला चाल येत नाही. सांभाळिलो माय बापा या जीवधारी